नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा तास घेणार आहोत. मॅथेमॅटिक पार्ट 1चा गणित भाग 1चा. आणि या तासाला आपण गणिताची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्या पूर्वपरीक्षेसाठी पण उपयोगी ठरणारी आहे. त्याचबरोबर बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा ही सर्व प्रश्न IMP प्रश्न म्हणून या ठिकाणी दिलेली आहेत. असेच प्रश्न आपल्याला चालू वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवू आणि त्यानंतर लगेच सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची मॅथेमॅटिक पार्ट 1ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. दोन्ही प्रश्नपत्रिका एकच आहेत, फक्त ही मराठीमधून आहे आणि ही इंग्लिशमधून. म्हणून आपल्याला दोन्ही प्रश्नपत्रिकांचा उपयोग हा होणार आहे. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा सूचना आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा असणार आहेत. प्रश्न पहिला हा 4 गुणांचा आहे. त्यामध्ये आपल्याला 4 गाळलेल्या जागा दिल्या जातील, 4 पर्याय असतील त्यांचे आणि त्याच्यातून अचूक असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिल्याचा D हा पर्याय बरोबर आहे, दुसऱ्याचा B, तिसऱ्याचा A आणि चौथ्याचा B. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1चं B भाग बघा. पुढील उपप्रश्न सोडवा. हा प्रश्नही आपला 4 गुणांचा असेल. 4ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत, म्हणजे 4ही उदाहरणं सोडवायची आहेत. बघा ती 4 उदाहरणं. पहिल्याचं 7 उत्तरे, दुसऱ्याचं y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. त्यानंतर चौथ्याचं उत्तर आहे 8. बघा, या ठिकाणी शॉर्टमध्ये गणित सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. A भाग. कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत आपल्याला 4 गुणांसाठी. या ठिकाणी 3 कृती दिलेल्या आहेत. आपण 3ही कृती काळजीपूर्वक पहा आणि त्या व्यवस्थित सोडवा. बघा, पहिल्या कृतीमध्ये काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी उत्तरं लिहून दिलेले आहेत. 16, 64, 8 आणि वजा 12. ही उत्तरं आपल्याला 4ही चौकटींमध्ये लिहायची आहेत. दुसऱ्या उदाहरणाच्या पहिल्या चौकटीत 45 लिहा, दुसऱ्यात 90 आणि तिसऱ्यामध्ये 100. आणि ती जी काही कृती आहे ती आपल्याला जशीच्या तशी आपल्या पेपरवर लिहायची आहे उत्तरासहित. तिसऱ्यामध्ये आपल्याला कृती तयार करायची आहे आणि त्या ठिकाणी रिकाम्या चौकटीमध्ये 144 अंश, 72 अंश, 108 अंश आणि 36 अंश लिहायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा असेल B भाग. कोणतेही 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 5 उदाहरणं दिली आहेत बघा. त्यांची फक्त उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. ती उदाहरणं मोठी आहेत सोडवायला. व्यवस्थितरित्या तुम्ही पेपरवरती सोडवा आणि हे उत्तर आलं की नाही ते टॅली करा. आपल्याला काही अडचण आली तर आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा. त्यानंतर प्रश्न तिसरा. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आपल्याला. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या चौकटीत 27 लिहायचं आहे, दुसऱ्यात 9, त्यानंतर 504, मग 56 आणि 4, 9, 14 हे 3 क्रमगत पदं येतील. दुसऱ्यामध्ये आपल्याला पहिल्या चौकटीत 52 लिहायचं आहे, दुसऱ्यात 26, तिसऱ्यात 26, चौथ्यामध्ये 26 आणि पाचव्यामध्ये 0.5. त्यानंतर 12 आणि 3/13 या पद्धतीने सर्व उत्तरं लिहा. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. बघा, त्यांची संक्षिप्तरित्या उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पहिल्याचं तर आयतालेख काढायचा आहे तुम्हाला. दुसऱ्याचं उत्तर आहे 5.83%. तिसऱ्याचं उत्तर आहे 9, तिचं आजचं वय 9 वर्ष येतं. आणि चौथं आहे x बरोबर 5 आणि y बरोबर 1. ते उदाहरण सोडवा आणि हे उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न चौथा 2 उपप्रश्न सोडवायचे तुम्हाला 8 गुणांसाठी. पहिल्याचं आपल्याला कुशल कामगार आणि अकुशल कामगारांचा रोजगार काढायचा आहे. तर 500 कामगार आहेत कुशल आणि 400 अकुशल. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला P बरोबर 5/18, PB बरोबर 7/36 आणि PC बरोबर 5/12 हे उत्तर आलं पाहिजे दिलेल्या घटनेवरून. तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर मध्यक काढायचं आहे दिलेल्या वारंवारिता सारणीवरून. तो मध्यक येतो 38.73 वर्ष. पाचव्या प्रश्नामध्ये कोणत्याही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा पहिल्याचं आणि दुसऱ्याचे दोघांची शॉर्टमध्ये उत्तर आपल्याला दिलेली आहेत. ती व्यवस्थित टॅली करा. ही झाली तुमची मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका. आता आपण सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका पाहू. स्टँडर्ड 10th प्रिलिम एक्झाम, सब्जेक्ट मॅथ 1, मार्क्स 14, टाईम 2 हॉर्स. काही महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 4 गुणांसाठी. चूज द करेक्ट आन्सर. पहिल्याचं D, दुसऱ्याचं B, तिसऱ्याचं A आणि चौथ्याचं B. त्यानंतर B भाग उपप्रश्न सोडवायचे आहेत. पहिल्याचं 7, चौथ्याचं 8 आहे. बघा त्या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत आणि हे उत्तर फक्त बघायचं आहे. आपल्याला सोडवलेलं उदाहरण पाहिजे असेल तर आपल्या चॅनलची मॅथची प्लेलिस्ट पहा. क्वेश्चन नंबर 2 बघा 4 गुणांसाठी असेल. 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची असतील. कृती दिलेल्या आहेत या ठिकाणी. त्या रिकाम्या चौकटीत आपल्याला अचूक संख्या टाकायची. बघा व्हिडिओ थांबवून आपण या ठिकाणी झूम करून व्यवस्थित ती उत्तरं पहा आणि आपल्या वहीत ही उदाहरणं सोडून ठेवा. ही सर्व उदाहरणं IMP आहेत. आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी ती नक्की येतील. तिसरं उदाहरण दिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला या पद्धतीने पूर्ण करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा B भाग. क्वेश्चन नंबर 2चा B भागामध्ये आपल्याला 4 गुणांसाठी असेल. 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3चा A भाग. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी 3 गुणांसाठी. एनीवन. बघा दोन्ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सोडून दाखवलेल्या आहेत आपल्याला. व्हिडिओ थांबवून त्या व्यवस्थित लिहून घ्या आणि सराव करा. क्वेश्चन नंबर 3 बघा 6 गुणांसाठी. 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. मोठी आहे ती उदाहरणं, फक्त उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. आपण ती उदाहरणं प्रत्यक्षरित्या सोडवायची, तेव्हा आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील. सोडवलेली उदाहरणं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये मिळतील.
क्वेश्चन नंबर 4 बघा. 8 गुणांसाठी आहे. 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. 3 दिली जातील. बोर्ड प्रश्नपत्रिकासुद्धा याच धर्तीवर असेल. क्वेश्चन नंबर 5 हा आपला 3 गुणांसाठी असेल. 1 उदाहरण आपल्याला सोडवायचं असेल 2 पैकी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची 40 गुणांची बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.